नमस्कार. मी ॲडव्होकेट भाग्यश्री भोसले. मी श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करते. आज आपण या ठिकाणी बघूयात की कंपनी कायद्याबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर कंपनी ही संकल्पना काय आहे त्याबद्दल आपण आज सखोल याची माहिती घेणार आहोत. वास्तविक पाहता कंपनी ही संकल्पना जी आहे ती अतिशय जुनी संकल्पना आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जे काय झालं की व्यापार आणि उद्योग व्यवसायामध्ये वाढ झाली आणि त्याच्या प्रमाणामध्ये उत्पादनाची मागणी वाढण्यात आली. पण जी उत्पादनाची मागणी वाढण्यात आली तर त्याची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता होती. मग ही भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी काय झालं की त्यावेळी पर्यायी जो विचार आहे किंवा जो पर्याय म्हणून एक भागीदारी संस्थेकडे बघण्यात आले. परंतु भागीदारी संस्था ही जी काय आहे तर त्याची जी काय वैशिष्ट्ये आहेत किंवा ही एक मर्यादित स्वरूपाचे संघटन होते आणि त्याच्यामुळे काय झालं की ही जी कंपनी आहे तर ही संकल्पना उदयास आलेली आहे. तर आज जर आपण औद्योगिक जगतामध्ये बघितलं तर कंपनी ही जे काही संघटन आहे ते अतिशय लोकप्रिय संघटन आहे. आपण यापूर्वी अनेक वेळा चर्चा केलेली आहे ती म्हणजे की कायदा हा गतिशील आहे. त्याच पद्धतीने कंपनी कायदा हा देखील गतिशील आहे. जर आपण कंपनी कायद्याचा इतिहास बघितला तर सर्वप्रथम ब्रिटिशांच्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1850 साली या ज्या काही भारतामध्ये ब्रिटिशांच्या मार्फत वेगवेगळ्या कंपन्या चालवल्या जात होत्या तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सर्वप्रथम 1850 साली कंपनी कायदा हा अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं काही दिवसानंतर आपल्याला आणि त्याच्यानंतर 1956 साली सर्वप्रथम भारतीय कंपनी कायदा हा अस्तित्वात आला आणि काळानुरूप किंवा बदलत्या परिस्थितीनुसार किंवा गरजेनुसार या कंपनी कायद्यामध्ये आतापर्यंत वेळोवेळी बदल हे करण्यात आले किंवा वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. अगदी आत्ताच उदाहरण घ्यायचं म्हणजे 2013 साली देखील कंपनी कायद्यामध्ये सुधारणा करून सुधारित कंपनी कायदा अस्तित्वात आला. त्याच्यानंतर 2015 साली परत बदलत्या परिस्थितीशी अनुरूप अशा काही तरतुदी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. तर अशा पद्धतीने कंपनी हे जे संकल्पना आहे ती उद्योग जगतामध्ये अतिशय लोकप्रिय अशी एक संज्ञा आहे, अतिशय लोकप्रिय संघटन आहे. परंतु खरंच कंपनी म्हणजे काय, कायद्यामध्ये कंपनीबद्दल काय तरतूद आहे तर त्याची आज आपण या ठिकाणी आणि यापुढील अनेक ज्या लेक्चर्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूयात की कंपनी म्हणजे काय आहे. तर या कायद्यानुसार म्हणजे कंपनी कायद्यानुसार निर्माण झालेली आणि नोंदणी झालेली किंवा अस्तित्वात असलेली कंपनी म्हणजे कंपनी ही कायद्यातील 3ऱ्या कलमामध्ये व्याख्या दिलेली आहे. या व्याख्येवरून आपल्याला कंपनीचे स्वरूप, कंपनीची वैशिष्ट्ये, कंपनीचे वेगळेपण याची संकल्पना आपल्याला येते. कंपनी या शब्दामध्ये काय आहे की आपण म्हणतो की बाबा कंपनी याची कंपनी आहे त्याची कंपनी आहे. आता सर्वसाधारणपणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कंपनी या शब्दाला काय म्हणतो की एकत्र येणे असं अभिप्रेत आहे. बऱ्याच वेळेला भोजनासाठी एकत्र येणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला उद्देशून प्रथम कंपनी हा शब्द वापरला गेला असे सांगण्यात येते. बहुधा नेहमीच एकत्र येणाऱ्या किंवा बसणाऱ्या त्याचबरोबर हिंडणाऱ्या मित्रमंडळींना उद्देशून आपण कंपनी हा शब्द वापरतो. म्हणजे काय की कोणत्या तरी उद्देशाने स्वइच्छेने एकत्र येणाऱ्या व्यक्तींच्या गटाला किंवा समूहाला आपण कंपनी असे म्हणत असतो. कंपनी हा सामान्य अर्थ झाला अशा पद्धतीने. परंतु कंपनी हा शब्द तसा सामान्य वापरातला झाला असला तरी ती एक प्रामुख्याने व्यापारी संज्ञा आहे हे आपण विसरता कामा नये. एका विशिष्ट निश्चित आणि महत्वाच्या व्यापारी संस्थेला कंपनी असे म्हणण्यात येत असते. यापुढे कंपनी हा शब्द आपण एक व्यापारी संज्ञा म्हणूनच वापरणार आहोत. स्वतःच्या इच्छेने एकत्र येऊन आपले भांडवल एकत्र करून जो त्यातून मिळणारा नफा आहे किंवा होणारे जे नुकसान आहे ते आपसात वाटून घेण्याच्या उद्देशाने आणि व्यापार चालवणाऱ्या व्यक्तींना कंपनी म्हणण्यास आपण या ठिकाणी हरकत नाही. परंतु असे असताना आपले म्हणणे संपूर्णतः बरोबर नाही. दुसऱ्या कोणत्या तरी व्यापारी संस्थेलाच आपण पुन्हा एकत्र येणं किंवा कंपनी असे म्हणतो. परंतु या ठिकाणी कुठेतरी कल्पनांची सरमिसळ होते असे आपल्याला सारखे वाटत आहे. कारण काय भागीदारी ही देखील एक व्यापारी संस्था आहे. या ठिकाणी देखील काही लोक एकत्र येत आहेत आणि त्या ठिकाणी इच्छेने एकत्र येतात, त्याच्यानंतर भांडवल एकत्र करतात आणि त्याचबरोबर उद्भवणारा जो किंवा मिळणारा जो नफा आहे किंवा जे होणारं नुकसान आहे तर ते आपापसात वाटून घेण्याच्या उद्देशाने ह्या
भागीदारी संस्थेतील व्यक्ती ह्या व्यापार चालवित असतात, तेव्हा स्वतःच्या इच्छेने एकत्र येऊन आपले भांडवल एकत्र केले आणि उद्भवणारा नफा किंवा होणारे जे नुकसान आहे ते आपापसात वाटून घेण्याच्या उद्देशाने व्यापार चालवणाऱ्या व्यक्तींना जर आपण कंपनी म्हणणार असेल तर भागीदारी संस्था आणि कंपनीमध्ये मग कोणताच असा भेद आहे किंवा नाही या ठिकाणी आपल्याला संभ्रमावस्था निर्माण होईल. त्याच्यामध्ये या ठिकाणी थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्या अशा लक्षात येईल की भागीदारी संस्था आणि जर कंपनीमध्ये थोडंसं जरी साधर्म्य असेल तरी पण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे किंवा मोठे एक त्याच्यामध्ये वेगळेपण आहे. तर हे वेगळेपण काय आहे, तर हे वेगळेपण असं आहे की कंपनी ही एक संस्था कंपनी कायद्याप्रमाणे कंपनी म्हणून नोंदवून घेतली पाहिजे. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय, रजिस्ट्रेशन ऑफ अ कंपनी. कंपनी म्हणून नोंदणी घेतल्याशिवाय एकत्र येणाऱ्या व्यक्तींना कंपनी समजले जाणार नाही. तेव्हा कंपनी म्हटले की ती कंपनी कायद्याखाली नोंदवली गेलीच आहे असे आपण समजले पाहिजे. ज्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने एकत्र येऊन आपला पैसा किंवा अन्य संपत्ती देऊन एक सामाजिक भांडवल निर्माण केले आहे आणि आपल्या एकत्र येण्याला कंपनी म्हणून नोंदवून घेतले आहे, त्या व्यक्तींच्या त्या भांडवलातील किंवा त्या भागावरील त्यांचा हक्क इतर व्यक्तींना न विचारता दुसऱ्या कोणालाही हस्तांतर करण्याचा अधिकार असतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय की एखाद्या कंपनीमध्ये एखादी व्यक्ती आहे, त्यांनी भाग भांडवल खरेदी केली आहे, तर इतर सभासदांचा कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता त्या व्यक्तींना स्वतःचे जे भाग आहेत, भाग म्हणजे शेअर्स, तर ते दुसऱ्यांना हस्तांतरित करता येते. हे एक महत्वाचे या ठिकाणी कंपनीचे वैशिष्ट्य आहे. ज्या नावाने कंपनी नोंदली गेली असते त्या नावाने ते एक स्वतंत्र व्यक्ती आहे असे म्हटले जाते. कंपनीला वर्षानुवर्षाचा अबाधित जीवनकाल आणि स्वतःचे अधिकृत चिन्ह प्राप्त होते. आता या ठिकाणी वर्षानुवर्षाचा अबाधित जीवनकाल म्हणजे काय, तर परपेच्युअल सक्सेशन ऑफ द कंपनी आणि स्वतःचे अधिकृत चिन्ह म्हणजे काय, तर कॉमन सील ऑफ द कंपनी. तेव्हा कंपनी म्हणजे काय हे आपल्याला पुढील व्याख्येनुसार सांगता येईल. ज्या व्यक्ती एकत्र येऊन आपला पैसा किंवा अन्य संपत्ती एकत्र करून एक सामुदायिक भांडवल निर्माण करतात आणि त्यातून मिळणारा नफा किंवा उद्भवणारा नफा किंवा नुकसान आपापसात वाटून घेण्याच्या उद्देशाने या सामाजिक भांडवलाच्या वापराने एखादा व्यापार किंवा व्यवसाय चालवतात आणि या सामाजिक भांडवलातील आपला भाग म्हणजे शेअर इतर कोणत्याही सभासदाच्या संमतीशिवाय दुसऱ्या कोणालाही स्वइच्छेने हस्तांतर करण्याचा अधिकार बाळगतात. अशा व्यक्तींना त्यांनी कंपनी कायद्यानुसार आपल्या एकत्र येण्याला कंपनी म्हणून नोंदवून घेतल्यानंतर, म्हणजे या ठिकाणी काय की नोंदणी ही अत्यावश्यक आहे. 4 लोक एकत्र आली, पैसा एकत्र केला आणि व्यवसाय केला, नफा तोटा वाटून घेतला तर त्याला कंपनी म्हणता येणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय की कंपनी म्हणून नोंद केली गेली पाहिजे. कंपनी कायद्यानुसार कंपनी जर नोंदली गेली म्हणजे ती एक स्वतंत्र व्यक्ती मानली जाईल. तिला वर्षानुवर्षाचा अबाधित असा जीवनकाळ म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे परपेच्युअल सक्सेशन अँड कॉमन सील ऑफ द कंपनी म्हणजेच काहीतरी स्वतःचे अधिकृत चिन्ह त्या कंपनीला प्राप्त होईल. तर या सगळ्यावरून थोडक्यात आपल्याला कंपनी म्हणजे काय हे लक्षात आले. पण या ठिकाणी आपण पुढचा मुद्दा असा आहे की कंपनीची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण बघूया. त्यालाच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कंपनी असे म्हणतात. ज्यावेळी कंपनीची नोंद सरकार दरबारी केली जाते तेव्हा तिला इतर संघटनेच्या तुलनेत काही फायदे मिळतात, काही ऍडव्हान्टेजेस किंवा काही इम्युनिटीज मिळतात. तर या फायद्यांना कंपनीची वैशिष्ट्ये असे म्हणता येतील. ती पुढील प्रमाणे सांगता येतात. सगळ्यात प्रथम असं आहे की ही एक ऐच्छिक संघटना आहे, म्हणजे त्याला आपण म्हणूयात की व्हॉलेंटरी असोसिएशन ऑफ द पर्सन. मुळात कंपनी ही ऐच्छिक संघटना आहे की ज्या ठिकाणी काही व्यक्ती सनदशीर मार्गाने एकत्र येतात आणि समान उद्दिष्टे, कुठलं उद्दिष्ट असतं तर व्यवसाय करायचा आणि त्या अनुषंगाने कायदेशीर मार्गाने नफा मिळवणे हे प्राप्त करण्यासाठी ज्यावेळी ह्या सर्व व्यक्ती एकत्र येतात आणि संस्था स्थापन करतात आणि या ठिकाणी त्यांच्यावर कुठलाही दबाव नसतो तर स्वतः ऐच्छिकरित्या ह्या व्यक्ती एकत्र येतात, तर त्याला ऐच्छिक संघटन या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं कंपनीचे वैशिष्ट्य म्हणून आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. ह्यालाच आपण इंडिपेंडंट लीगल पर्सनॅलिटी असं म्हणूया. कंपनी कायद्याच्या अंतर्गत स्थापन झालेल्या व नोंदणी झालेल्या संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते किंवा कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त होते. त्यामुळे ती आपल्या सभासदांपासून वेगळी असते. कंपनी कायद्याने निर्माण केलेली ही कृत्रिम व्यक्तीच आहे, परंतु ती अस्तित्वापर्यंत अमूर्त स्वरूपामध्ये असते. अमूर्त म्हणजे काय, इनटँजिबल, आपण त्याला बघू शकत नाही. जर ती नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे नसली तरी देखील नैसर्गिक व्यक्तीला असणाऱ्या अधिकाराप्रमाणे तिला काही अधिकार प्राप्त होतात.
उदाहरणार्थ आपल्याला असं सांगता येईल की कंपनीला स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी करता येते किंवा मालमत्ता विकता येते. तसेच कंपनी व्यक्तीप्रमाणे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी किंवा संस्थेशी करार करू शकतो. कंपनीला कोणत्याही संस्थेविरुद्ध किंवा कायद्याविरुद्ध कोर्टामध्ये दावा दाखल करता येतो किंवा इतर व्यक्ती या कंपनीच्या विरोधात दावा दाखल करू शकतात. या संदर्भात एक अतिशय महत्वाची केस आहे सालोमन विरुद्ध सालोमन आणि कंपनी या न्यायालयीन निवाड्याचा उल्लेख करता येईल. आता ज्यावेळी तुम्ही कंपनी लॉचा अभ्यास करणार आहे किंवा कंपनी कायद्याच्या तरतुदींचा अभ्यास करणार आहे तर सालोमन विरुद्ध सालोमन ही केस अतिशय महत्वाची आहे. हा न्यायालयीन निवाडा अतिशय महत्वाचा आहे. तर त्या ठिकाणी आपण ही केस काय होती किंवा हा निवाडा काय होतो त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊयात. की सालोमन हा जो व्यक्ती होता त्याचा बूट तयार करण्याचा व्यवसाय होता. त्यांनी आपला व्यवसाय सालोमन आणि कंपनी मर्यादित या कंपनीला विकला. म्हणजे काय, सालोमन हा व्यक्ती आहे, त्याने सालोमन आणि कंपनी मर्यादित या नावाची कंपनी स्थापन केली आणि आपला व्यवसाय त्यांनी त्या कंपनीला विकला. ही कंपनी त्याने स्थापन केली. या कंपनीमध्ये एकूण 7 व्यक्ती होत्या. त्यामध्ये त्याची पत्नी होती, मुलगी होती व 4 मुले होती व प्रत्येकाने 1-1 पाऊंडाचा भाग खरेदी केला. स्वतः सालोमनने 20,000 भाग घेतले. कंपनीने सालोमनला खरेदी किंमत 30,000 पाऊंड दिली. कंपनीने त्याला 20,000 पूर्ण रक्कम भरलेले म्हणजे प्रत्येकी 1 पाऊंड किंमत असलेल्या अशा पद्धतीने 20,000 पाऊंड त्याला रक्कम दिली व राहिलेले जे 10,000 पाऊंड रोख रकमेऐवजी कर्ज रोख्यांच्या स्वरूपात दिली. संपामुळे कंपनीचा व्यवसाय हा विसर्जित करण्यात आला. म्हणजे या ठिकाणी काय झालं की कंपनीचं विसर्जन करण्यात आलं की कंपनीचा व्यवसाय हा अयशस्वी झाला. तर कंपनीच्या मालमत्तेची किंमत सुमारे 6,000 पाऊंड लावण्यात आली आणि कंपनी सालोमनला 10,000 पाऊंड कर्ज देणे होती. म्हणजे काय की कंपनीचे जे देणं आहे किंवा कंपनी सालोमनला 10,000 पाऊंड कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी ही कंपनी होती. हे कर्ज रोख्यांवर सुरक्षित होते. म्हणजे काय, सिक्युअर डेब्ट होते. याशिवाय कंपनीला इतर जे 7,000 पाऊंडाचे कर्ज देणे होते व त्यात कसलेही सुरक्षितता नव्हती. म्हणजेच काय, अनसिक्युअर्ड डेब्ट होतं ते. म्हणजेच ते असुरक्षित सावकार होते, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स होते. असुरक्षित सावकाराने कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि तो म्हणजे की सालोमन आणि कंपनी लिमिटेड ही प्रत्यक्षात सालोमनचीच असल्याने कंपनीने त्याचे कर्ज आधी न देता आधी आम्हाला म्हणजे जे अनसिक्युअर्ड जे क्रेडिटर आहेत, जे सावकार आहेत, तर त्यांनी मागणी केली की हे जे 7,000 कर्ज परत द्यायचं आहे तर ते त्यांनी आधी परत द्यावं. कारण सालोमन आणि कंपनी मर्यादित हे दोन्ही एकच व्यक्ती आहे. पण या ठिकाणी या निवाड्यामध्ये माननीय न्यायाधीशांनी असा निर्णय दिला की सालोमनचे जे कर्ज आहे ते सिक्युअर्ड आहे, म्हणजेच काय, सुरक्षित कर्ज आहे आणि म्हणून कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असल्याने सालोमनचा आणि कंपनीचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही. म्हणून प्रथम सालोमनला 6,000 पाऊंड जे त्याचे कर्जापोटी मिळाले पाहिजेत अशा रीतीने असुरक्षित सावकारांना या ठिकाणी काहीच मिळू शकले नाही. या न्यायालयीन निर्णयामुळे हे सिद्ध झाले की एकदा कंपनीची रीतसर नोंदणी झाली की कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व निर्माण होते व ती आपल्या सभासदांपासून वेगळी होते. समजा एकच व्यक्ती कंपनीचे सर्व भाग विकत घेतले तरी देखील त्या कंपनीच्या स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्वावर याचा कोणताही परिणाम होत नाही. अर्थात कंपनी नैसर्गिक व्यक्ती नसल्याने तिला सर्व अधिकार एखाद्या प्रतिनिधीच्या मार्फत संचालकाला वापरावे लागतात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलं की कंपनी आणि याचे जे सभासद आहेत तर हे पूर्णपणे वेगळे आहेत. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं कंपनीचं वैशिष्ट्य आहे की चिरंतन काळ टिकणारं हे अस्तित्व आहे. म्हणजेच काय, तर परपेच्युअल सक्सेशन. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असल्याने तिला नैसर्गिक मृत्यू नाही, तिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व प्राप्त होते. सभासदांच्या मृत्यूमुळे किंवा दिवाळखोरीमुळे किंवा वेडेपणामुळे तिच्या अस्तित्वावर कसलाही परिणाम होत नाही. सभासद येतात जातात परंतु कंपनीचे कार्य हे अखंडपणे सुरूच असते. अगदी कंपनीचे सर्व सभासद एखाद्या दुर्घटनेत सापडून मृत्यू पावले तरी कंपनी सुरूच राहते असे मानले जाते. म्हणजे मगाशी आपण पाहिलं की जर समजा एखादी व्यक्ती आहे आणि जर समजा तिने भाग भांडवल खरेदी केलेलं आहे तर इतर कुठल्याही सभासदांच्या परवानगीशिवाय ती व्यक्ती आपला जो भाग आहे, शेअर आहे, तो दुसऱ्याला हस्तांतर करू शकते. म्हणजे काय की सभासद येतात जातात त्याचा कंपनीच्या अस्तित्वावर कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही, तर दीर्घकाळ त्याचं अस्तित्व टिकून राहतं. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा जे वैशिष्ट्य आहे कंपनीचं ते मर्यादित जबाबदारी. म्हणजेच काय, लिमिटेड लायबिलिटी ऑफ शेअर होल्डर.
तर कंपनी या संघटन प्रकारामध्ये सभासदांची जबाबदारी ही त्यांनी विकत घेतलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. जर कंपनीच्या खरेदी केलेल्या भागावर त्यांनी संपूर्ण रक्कम भरली असेल तर त्यांची जबाबदारी शून्य असते, म्हणजे काय त्यांना कुठल्याही प्रकारची जबाबदारी असणार नाही. मग कंपनीवर कितीही कर्ज असले तरी कंपनीचे काम जे सावकार आहेत किंवा जे ऋणको आहेत धनको आहेत तर ते सभासदांच्या खाजगी मालमत्तेवर आपला हक्क सांगू शकत नाही. व्यक्तिगत व्यापारी संघटन किंवा भागीदारी संस्थेमध्ये त्यांची जी जबाबदारी आहे ती अमर्यादित असते. म्हणजेच व्यवसाय समाप्तीच्या वेळी सावकार त्यांच्या जे भागीदार आहेत तर त्यांच्या खाजगी मालमत्तेवर देखील आपला हक्क सांगू शकतात. या मर्यादित जबाबदारीच्या तत्वामुळे संयुक्त भांडवली कंपनी हा संघटन प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की कंपनी स्वतः ही कृत्रिम व्यक्ती समजली जाते आणि त्यामुळे एखाद्या नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे ती देखील कर्जाला किंवा देयतेला संपूर्णपणे जबाबदार धरली जाते. म्हणजे त्या अर्थाने कंपनीची जबाबदारी अमर्यादित आहे, परंतु ह्याचे जे सभासद आहे तर त्यांची जी जबाबदारी आहे तर ती फक्त त्यांनी न दिलेल्या रकमेच्या एवढीच आहे. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचं कंपनीचं वैशिष्ट्य की बोधचिन्ह, त्यालाच कॉमन सील ऑफ द कंपनी असं आपण या ठिकाणी म्हणू. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्तीच असल्यामुळे ती स्वतः सही करू शकत नाही. जसे नॅचरल पर्सन आहे किंवा नैसर्गिक जी व्यक्ती आहे जी आपल्या एखाद्या करारावर सही किंवा एखाद्या जर समजा अर्जावर ती स्वतः सही करू शकते, त्या पद्धतीने कंपनी स्वतःही सही करू शकत नाही. कारण कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे, म्हणून आपल्या कायदेशीर अस्तित्वाची खूण म्हणून ती कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर केला जातो. कंपनीच्या कायदेशीर अस्तित्वाचे प्रतीक म्हणून बोधचिन्हाकडे पाहिले जाते. हे बोधचिन्ह म्हणजेच कंपनीची सहीच आहे असं मानलं जातं. कंपनीचे नाव विशिष्ट पद्धतीने कोरलेलं बोधचिन्ह कंपनीच्या सर्व महत्वाच्या दस्तऐवजांवर किंवा करारावर उमटवण्यात येते आणि ह्या बोधचिन्हाचा वापर नियमानुसारच करावा लागतो, अन्यथा त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. पुढे आहे की भागांचे हस्तांतरण हा एक या ठिकाणी महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कंपनीचे भाग भांडवल हे विविध भागांमध्ये विभागलेले असतात. भाग हे हस्तांतरणीय असून ते केव्हाही बाजारामध्ये विकले जाऊ शकतात अथवा खरेदी केले जाऊ शकतात. कंपनी कायद्याच्या नुसार भागांच्या हस्तांतरणाचा अधिकार मान्य करण्यात आलेला आहे. तसेच भाग ही एक चल मालमत्ता म्हणजे काही मुव्हेबल प्रॉपर्टी आहे आणि म्हणून भागांचे हस्तांतरण हे कायद्याने मान्य केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे कंपनीचं तर ती मालकी आणि व्यवस्थापन यांची फारकत केलेली आहे. तर कंपनीचे भागधारक जे आहेत म्हणजेच काय जे शेअर होल्डर्स आहेत ते खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात, परंतु त्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे व ते दूर दूर विखरलेले असल्यामुळे कंपनीच्या दैनंदिन कामामध्ये ते लक्ष घालू शकत नाहीत. म्हणजे एखादी कंपनी आहे त्याचे हजारो शेअर होल्डर्स आहेत तर हजारो शेअर होल्डर एकत्र येऊन ते कंपनीच्या दैनंदिन कामामध्ये लक्ष घालू शकत नाहीत किंवा त्या कंपनीचं व्यवस्थापन पाहू शकत नाहीत. म्हणून कंपनीचा जो कारभार आहे तो सांभाळण्यासाठी ते आपले प्रतिनिधी म्हणून संचालकांची निवड करतात आणि त्या संचालकांच्या मार्फत कंपनीचा कारभार चालतो. म्हणजेच मालकी ही भागधारकांची असते, परंतु व्यवस्थापन हे संचालक मंडळाच्या हातात असते किंवा संचालक मंडळ त्याचं व्यवस्थापन पाहतं. म्हणून मालकी व व्यवस्थापन यांची या ठिकाणी फारकत केली आहे. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचं वैशिष्ट्य आहे की लोकशाही कारभार म्हणजेच काय डेमोक्रेटिक ओनरशिप. कंपनीचे सभासद हेच खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात, परंतु काय असतं की ते देशभर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असतात. तसेच कोणीही असू शकतात. म्हणजेच कंपनीची मालकी ही लोकशाही तत्वावर अधिष्ठित असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याच्यानंतर पुढचं जे महत्वाचं कंपनीचे वैशिष्ट्य आहे की दावा दाखल करणे किंवा कंपनीच्या विरोधात दावा दाखल करणे. कंपनीची नोंदणी झाल्यानंतर कंपनीला एक स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त होते. कायदेशीर व्यक्ती म्हणून कंपनी आपल्या नावाने एखाद्या व्यक्तीच्या विरोधात किंवा संस्थेच्या विरोधात दावा दाखल करू शकते. त्याचप्रमाणे इतर व्यक्ती किंवा इतर संस्था ज्या आहेत त्या देखील कंपनीच्या विरोधात दावा दाखल करू शकतात. त्याच्यानंतर पुढचं एक महत्वाचं कंपनीचं वैशिष्ट्य आहे की कंपनी ही नागरिक नाही. कंपनी ही व्यक्ती आहे पण कंपनी ही नागरिक नाही. म्हणजे काय की कंपनी इज अ पर्सन बट नॉट अ सिटीजन. कंपनी ही कायदेशीर व्यक्ती समजली जात असून तिला राष्ट्रीयत्व आहे, परंतु तिला नागरिकत्व किंवा नागरिक म्हणून समजले जाणार नाही. म्हणून कंपनीला व्यक्तीप्रमाणे मूलभूत अधिकार मिळत नाहीत. उदाहरणार्थ मतदानाचा अधिकार. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जे हक्क आहेत किंवा जे अधिकार
एखाद्या व्यक्तीला आहेत ते अधिकार कंपनीला मिळू शकतात, पण जे मूलभूत अधिकार नागरिकांना प्रदान केलेले आहेत तर ते कंपनीला मिळू शकणार नाही. त्याच्यानंतर पुढचं या महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते मर्यादित कृत्ये म्हणजेच काय लिमिटेड ऍक्शन्स. कंपनीला आपले कामे घटनापत्राच्या अधीन राहूनच करावी लागतात. त्या बाहेरील कार्य करायची झाल्यास घटनापत्रकामध्ये बदल करूनच ती कार्य करावी लागतात. म्हणजे काय की कंपनीचं जे मेमोरंडम ऑफ असोसिएशन आहे तर त्यालाच घटनापत्र असं म्हटलं जातं आणि त्या घटनापत्रामध्ये ज्या तरतुदी आहेत तर त्याला अधीन राहूनच प्रत्येक कंपनीला आपले कार्य करावे लागते. शेवटचं आणि महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे की स्वतंत्र मालमत्ता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की सेपरेट प्रॉपर्टी ऑफ द कंपनी. कंपनी कायदेशीर व्यक्ती म्हणून आपली मालमत्ता केव्हाही विकू शकते. कोणीही एखादा सभासद किंवा भागधारक कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क सांगू शकत नाही, कारण ती मालमत्ता कंपनीच्याच नावे असते. अशा पद्धतीने जर समजा बघितलं की एवढी सगळी वैशिष्ट्ये आहेत कंपनीची, त्याच्यामुळे आज जर समजा व्यापार उद्योग जगतामध्ये बघितलं तर कंपनी हे अतिशय लोकप्रिय असं संघटन आहे. जसे आपण कंपनीची जी वैशिष्ट्ये बघले किंवा कंपनी स्थापन केल्यानंतर किंवा कंपनीची नोंदणी केल्यानंतर जसे या कंपनीचे फायदे आहेत तर तसे काही कंपनीचे तोटे देखील आहेत किंवा या ठिकाणी काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. तर सर्वप्रथम आपण बघूयात की लिफ्टिंग ऑफ द कॉर्पोरेट वेल्थ ही काय संकल्पना आहे हे आपण पाहूया. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की कंपनीवरील पडदा बाजूला सारणे. कंपनीच्या नोंदणीचा प्रमुख फायदा म्हणजे कंपनीला मिळालेले स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. म्हणजेच काय सेपरेट लिगल एंटिटी ऑफ द कंपनी. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असल्याने प्रत्यक्षात तिचा कारभार काही ठराविक व्यक्तींच्या हाती असतो व त्यांना कंपनीचा अधिक फायदा मिळत असतो. कायद्याप्रमाणे अजूनही कंपनी स्वतंत्र असली तरी प्रत्यक्ष कंपनी म्हणजे ठराविक व्यक्तींचे संघटन आहे असा कायदा समजतो व कंपनीच्या नावाचा किंवा मालमत्तेचा त्यांना फायदा होत असतो. बऱ्याचदा असंही आढळून आले आहे की काही नामांकित व्यक्तींच्या किंवा तज्ञांच्या नावांचा उपयोग गैरकृत्यासाठी देखील केला जातो. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असल्याने ती स्वतः गैरकृत्य किंवा फसवेगिरी करू शकत नाही. म्हणून खरोखर कोण दोषी आहे हे पाहण्यासाठी अशा नामांकित व्यक्तीचा पडदा बाजूला करावा लागतो. त्यालाच लिफ्टिंग ऑफ द कॉर्पोरेट वेल असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी सर्वसामान्यपणे न्यायालयात कंपनीच्या स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करीत नसले तरी जर सर्वसामान्य जनतेचे व भागधारकाचे हितसंबंध सुरक्षित राहावे म्हणून अशा गैरकृत्य करणाऱ्या कंपनीतील अधिकाऱ्यांना शोधून काढणे व त्यांना शिक्षा देणे हेच उचित ठरते. तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड वर्सेस GC ओडुस मॅथ या न्यायालयीन निवाड्यामध्ये निर्णय देत असताना कर्नाटक न्यायालयाने असे म्हटले आहे की कंपनीतील पडद्यामागील सूत्रधार कोण आहे हे शोधून काढणे कायद्याने मंजूर असलेले कृत्य आहे. असा स्पष्ट उल्लेख कायद्यात असेल किंवा अशी परिस्थिती उद्भवली असेल की जेथे फसवेगिरीचे कृत्य टाळणे आवश्यक आहे किंवा शत्रू असलेल्या कंपनीशी व्यवहार करण्याचे टाळण्यासाठी अशा सूत्रधार व्यक्तीला शोधून काढता येईल. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे, त्यामुळे ती स्वतः काहीच करू शकत नाही किंवा स्वतः कोणाची फसवेगिरी करू शकत नाही. म्हणून कंपनीच्या अस्तित्वाच्या पाठीमागे जाऊन किंवा कंपनीचा पडदा स्वतः पडद्याच्या मागे लपून कोणी जर स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असेल किंवा जर समजा काही बेकायदेशीर कृत्य करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो कंपनीच्या नावाचा पडदा बाजूला करणे आणि मुख्य जे समजा त्या ठिकाणी दोषी व्यक्ती कोण आहे तर हे शोधून काढण्यासाठी लिफ्टिंग ऑफ द कॉर्पोरेट वेल ही संकल्पना कंपनी कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध रेणुसागर पॉवर कंपनी या प्रकरणामध्ये निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की पडद्यामागे सूत्रधार व्यक्ती शोधून काढणे ही बदलती संकल्पना आहे. भलेही अद्याप पडद्यामागे सूत्रधार शोधून काढले जात नाहीत, परंतु आधुनिक न्यायतत्वशास्त्राच्या आधारे अशा प्रमुख असलेल्या व्यक्तींच्या कारभारात पारदर्शकता आलेली आहे. आधुनिक न्यायतत्वशास्त्राच्या कक्षा रुंदावताना पडद्यामागे सूत्रधार शोधून काढणे हे मंजूर करण्याची वेळ आलेली आहे, परंतु हे सर्व परिस्थितीवर अवलंबून आहे. कोणकोणत्या परिस्थितीमध्ये न्यायालय कंपनीवरील पडदा बाजूला सारण्याची किंवा कंपनीच्या पडद्यामागे सूत्रधाराला शोधून काढण्याची परवानगी देऊ शकेल अशी परिस्थिती आपल्यास दोन भागामध्ये विभागता येईल. पहिला आहे की न्यायालयीन निवाड्यानुसार उत्पन्न होणारी परिस्थिती आणि दुसरं आहे की ज्या ठिकाणी कंपनीचा पडदा बाजूला सरकवण्याची परिस्थिती असेल किंवा अशी स्थिती असेल तर कायद्यातील तरतुदीनुसार असलेली परिस्थिती.
आता सर्वप्रथम आपण बघूयात की न्यायालयीन निवाड्यानुसार उत्पन्न होणारी जी परिस्थिती आहे तर ती बघूयात की कायद्यातील विभिन्न तरतुदीमध्ये नमूद करण्यात आलेल्या परिस्थितीशिवाय न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयानुसार उद्भवणारी अशीही परिस्थिती असू शकते की कंपनीचा पडदा बाजूला सारणे किंवा कंपनीच्या पडद्यामागील सूत्रधार व्यक्ती शोधून काढणे आवश्यक ठरते। अशी काही परिस्थिती खालीलप्रमाणे आपणास सांगता येईल की सरकारचे उत्पन्न सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीच्या पाठीमागे खरंच कोण आहे हे शोधून काढणं आवश्यक आहे आणि त्यावेळी लिफ्टिंग ऑफ द कॉर्पोरेट वेल हे तत्व वापरण्यात येते। काही वेळेस धनाढ्य लोक हे सरकारी करांपासून स्वतःचा बचाव करण्याच्या हेतूने कंपनीची स्थापना करतात। अशा परिस्थितीमध्ये न्यायालय कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारून कंपनीच्या स्थापनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कर चुकवेगिरीचा आरोप ठेवून त्यांना शिक्षा देऊ शकते। या संदर्भात मानेकाजी पेटिट व आयकर आयुक्त विरुद्ध श्री मीनाक्षी मेल्स लिमिटेड या प्रकरणाचा आपल्याला उल्लेख करता येईल। त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा परिस्थिती आहे तर त्या ठिकाणी धोक्याची किंवा फसवेगिरीचे व्यवहार बंद करण्याकरिता देखील कंपनीचा पडदा बाजूला सारण्याची तरतूद या ठिकाणी। कंपनीची स्थापना मुळातच धोक्याची किंवा फसवेगिरीचे बेकायदेशीर व्यवहार करण्याच्या हेतूने जर झाली असेल तर अशी जर न्यायालयाला शंका आल्यास अशा परिस्थितीमध्ये न्यायालय त्या कंपनीवरील पडदा बाजूला सारू शकते। कायद्याला न जुमानणे त्याचबरोबर बेकायदेशीर किंवा फसवेगिरीचे व्यवहार करून सावकारांना किंवा सर्वसामान्य जनतेला फसवण्यासाठी जर काही कावेबाज व्यक्ती एकत्र येऊन जर त्यांनी कंपनी स्थापन केली असेल तर अशा कंपनीचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व न्यायालय या ठिकाणी मान्य करत। संदर्भात आपण गिलफोर्ड मोटार कंपनी विरुद्ध हान आणि जोन्स विरुद्ध लिपमन या प्रकरणाचा आपल्याला उल्लेख करता येईल। त्याच्यानंतर तिसरा जो महत्वाची जी परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी न्यायालयाला कंपनीचा पडदा बाजूला सारून सूत्रधार व्यक्ती कोण आहे तर हे शोध घेऊ शकते तर ती परिस्थिती म्हणजे कंपनीचे शत्रुत्व निश्चित करणे। म्हणजे कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असल्याने तिला मित्र अथवा शत्रू नसतात, परंतु युद्धजन्य परिस्थितीमध्ये कंपनीच्या पडद्यामागे कोण कोण व्यक्ती आहेत हे पाहणे आवश्यक ठरते। अशा व्यक्ती जर शत्रू राष्ट्राशी संबंधित असतील तर ते पाहणे आवश्यक ठरते। डॅमलर कंपनी विरुद्ध कॉन्टिनेंटल टायर व रबर लिमिटेड कंपनी ग्रेट ब्रिटन 1916 या प्रकरणात कॉन्टिनेंटल टायर व रबर कंपनी ग्रेट ब्रिटनमधील नोंदणीकृत झाली होती व तिचा उद्देश डॅमलर या जर्मनी कंपनीमध्ये उत्पादित झालेल्या टायरची व रबरची विक्री करणे हा होता। 1914 मध्ये जेव्हा इंग्लंड व जर्मनीमध्ये युद्ध पुकारले गेले तेव्हा डॅमलर कंपनीतील संचालक भागधारक हे जर्मनीतील असल्याने कंपनीवर जर्मनीचे नियंत्रण होते। पहिले महायुद्ध पुकारल्यानंतर मात्र इंग्लंडने जर्मनीतील या कंपनीला शत्रू कंपनी म्हणून घोषित केले व त्यांचे अस्तित्व नाकारले आणि यापुढे कंपनीचे सर्व व्यवहार अमान्य करण्यात आले। त्यानंतर पुढे आपण बघूयात की कायदेशीर जबाबदारीतून वाचवण्यासाठी जर कंपनीची स्थापना केली गेली असल्यास तर अशा गोष्टी न्यायालयाला शोधून काढणं आवश्यक आहे। एखाद्या व्यक्तीने किंवा काही व्यक्तींनी कायदेशीर जबाबदारीतून स्वतःचा बचाव करता यावा या उद्देशाने जर कंपनीची स्थापना केली असल्यास अशा परिस्थितीमध्ये न्यायालय कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारून कंपनीची स्थापना करणाऱ्या व्यक्तींनाच कंपनी मानून त्यांना शिक्षा करते। या संदर्भात एजी फिल्म्स लिमिटेडची केस आपल्यास उल्लेख करता येईल। त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की बहुतांश सभासदांनी जर अधिकाराचा दुरुपयोग केला असेल तर अशा वेळी कंपनीचे जर समजा बहुतांश सभासद एकत्र येऊन त्यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला अशा परिस्थितीमध्ये न्यायालयास कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारून कंपनीच्या नावाने केलेल्या सर्व कृत्यांसाठी सभासदांना जबाबदार धरू शकते। सूत्रधारक कंपनीने सहाय्यक कंपनीची स्थापना फक्त एजंट म्हणून केलेली असल्यास या ठिकाणी आपणास असे म्हणता येईल की केवळ एखादी कंपनी सूत्रधारक कंपनीची सहाय्यक कंपनी म्हणून काम करते या कारणास्तव तिला व्यवहारासाठी जबाबदार धरता येणार नाही। अशा कंपनीवरील पडदा तेव्हाच बाजूला सारता येईल जेव्हा सहाय्यक कंपनीने काढलेल्या कर्जातून सूत्रधारक कंपनीला जबाबदार असते। सर्वसाधारण नियम असाच आहे की कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व हे मानले जाते व या तत्वाचा आदरच केला पाहिजे, परंतु सहाय्यक कंपनीने काढलेला कर्ज परतफेडीला जर सूत्रधारक कंपनी हमीदार असेल म्हणजे गॅरंटर असेल तर तिला जबाबदार धरता येईल। मात्र या परिस्थितीमध्ये जबाबदारी हमीदार म्हणून आहे, सूत्रधारक सहाय्यक संबंध आहेत म्हणून नाही। त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी आर्थिक गैरप्रकाराबाबत तर सत्यम राय वर्सेस युनियन ऑफ इंडिया
1989 या प्रकरणामध्ये न्यायालयाने असं म्हटले आहे की आर्थिक मुद्द्यांबाबत कंपनीला जबाबदार धरता येऊन कंपनीवरील पडदा बाजूला सारता येईल व संबंधितांना या ठिकाणी शिक्षा करता येईल, अशा न्यायालयाने त्या ठिकाणी निर्णय दिला. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे 8वा मुद्दा आपण म्हणता येईल की जर कंपनीचा उपयोग कल्याण कार्यविषयक कायद्यातील तरतुदी टाळण्यासाठी जर केला जात असेल तर अशा वेळी या ठिकाणी कंपनीवरील किंवा कंपनीच्या नावाचा पडदा हा हटवला जातो. कंपनी स्थापन करण्याचा एकमेव उद्देश जर कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या कल्याणकारी ज्या सोयी सुविधा आहेत किंवा सवलती आहेत तर त्या टाळण्याच्या जर उद्देशाने एखादी कंपनी जर समजा स्थापन झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये कंपनीवरील पडदा बाजूला सारता येईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वर्कमॅन ऑफ असोसिएशन रबर इंडस्ट्री लिमिटेड वर्सेस असोसिएटेड रबर इंडस्ट्री लिमिटेड या प्रकरणामध्ये दिला आहे. त्यानंतर 9वा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की जर कंपनीची स्थापना जर बनावटी किंवा ढोंगीपणाची असल्यास तर या ठिकाणी कंपनीवरचा पडदा आपणास सरकवता येईल. दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी वर्सेस स्किपर्स कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी असा निर्णय दिला की संचालक व त्यांचे कुटुंबीय यांनी अनेक स्वतंत्र अस्तित्व असलेल्या संस्था काढल्या तरी ते न्यायालयाला फसवू शकत नाहीत. या सर्व संस्थांचे नियमन व नियंत्रण या संचालक किंवा कुटुंबियाकडूनच केले जात असल्यास व तिचा उपयोग फक्त त्याची स्थापना झाली म्हणून ते दोषी नाही तर तिचा उपयोग गैरकृत्य करण्यासाठी किंवा फसवेगिरीचा व्यवहार करण्यासाठी जर होणार असेल तर न्यायालय या कंपनीवरील पडदा बाजूला सारू शकते. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की फसवेगिरीची पुनर्रचना तडजोडीच्या जर योजना असल्यास जर न्यायालयाला असे आढळून आले की कंपनीने कायद्याअंतर्गत तयार केलेली तडजोड व पुनर्रचनेची योजना कष्टपूर्वक तयार केली आहे व त्यामुळे मध्ये वेगळे उद्देश आहेत किंवा जर समजा कायद्यातील तरतुदींशी विसंगत असं कुठलंही कृत्य जर समजा करण्यासाठी या कंपनीचा उपयोग केला जात असेल, फसवेगिरीच्या भावनेने जर समजा या कंपनीचा उद्देश केला जात असेल किंवा ती पुनर्रचना केली जात असेल तर या ठिकाणी न्यायालय कंपनीवरील पडदा बाजूला सारू शकते. म्हणून लिफ्टिंग ऑफ द कॉर्पोरेट वेल म्हणजे काय की कंपनीचा पडदा हटवणे आणि त्या पाठीमागे फसवेगिरी किंवा गैरकृत्यामागचे मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेणे ही अतिशय महत्वाची संकल्पना या ठिकाणी आहे असे आपणास म्हणता येईल. त्यानंतर कायद्यातील तरतुदी असलेली परिस्थितीनुसार देखील न्यायालयाला कंपनीवरील पडदा बाजूला सरकवता येतो. कंपनी कायदा 2013 मधील तरतुदीनुसार किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये कंपनीच्या कारभारातील वर्चस्व असलेल्या व लाभार्थी व्यक्तींना शोधून काढता येते. दुसऱ्या शब्दात स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व व मर्यादित जबाबदारी या तत्वांचा फायदा पुढील परिस्थिती मंजूर केला जाणार नाही. सभासद संख्या किमान आवश्यक संख्येपेक्षा कमी होणे. जर समजा केव्हाही कंपनीतील सभासद किमान आवश्यक संख्येपेक्षा कमी झाली तर म्हणजेच काय सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत 7 व खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये 2 आणि कंपनी तशा अवस्थेमध्ये जर समजा सभासद संख्या कमी झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये 6 महिन्यापेक्षा अधिक काळपर्यंत जर व्यवसाय सुरू ठेवला तर कंपनीच्या त्यावेळी असलेला प्रत्येक सभासद की ज्याला ही सभासद संख्या कमी झाली आहे हे माहीत असून देखील ते कंपनीच्या देण्यासाठी वैयक्तिक जबाबदार धरले जातील. अशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये कंपनी मर्यादित जबाबदारीचा फायदा घेऊ शकत नाही. कायदा कलमा अंतर्गत अशा व्यक्तींना जबाबदार धरले जाते. त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी आता आपण पाहिलं की सभासद संख्या कमी झाली तरी देखील न्यायालय अशा प्रकारे पडदा बाजूला काढू शकते. आणि दुसरे की माहिती पत्रकात जर चुकीचे निवेदन केले तर माहिती पत्रकामध्ये जर समजा माहिती पत्रक म्हणजेच प्रॉस्पेक्टस, माहिती पत्रकामध्ये जर चुकीचे निवेदन केल्याबद्दल कंपनीचा प्रत्येक संचालक, प्रवर्तक व इतर व्यक्ती की जे हे माहिती पत्र प्रसिद्ध करण्यास जबाबदार आहेत व त्यांच्या निवेदनावर विश्वास ठेवून भागधारकांनी भाग खरेदी केले आहेत त्यांच्याबद्दल त्यांना जबाबदार धरले जाते. शिवाय त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करता येऊ शकतो. त्यांना कैद आणि दंड अशा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. तर अशा पद्धतीने आता आपण पाहिलं की कंपनी म्हणजे काय आहे, कंपनीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्याचबरोबर कंपनीचा बुरखा आहे किंवा कंपनीचा जो पडदा आहे तर त्याच्या पाठीमागे जर कोणी फसवेगिरी करत असेल तर त्या ठिकाणी देखील न्यायालय आजपर्यंत खोलपर्यंत जाऊन त्या व्यक्तीला समोर आणून त्याला दोषी धरून त्याला शिक्षा देऊ शकते. सरते शेवटी आपण असं म्हणूया की कंपनी ही एक कृत्रिम व्यक्ती आहे
म्हणजेच काय तर न्यायालयाच्या तरतुदीनुसार निर्माण झालेली ही एक व्यक्ती आहे, याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु कंपनी ही जरी व्यक्ती असली तरी ती कृत्रिम व्यक्ती आहे, ना की नैसर्गिक व्यक्ती आहे. अशा प्रकारे आज आपण बघूया की उद्योग जगतामध्ये कंपनी हे अतिशय लोकप्रिय संघटन आहे आणि ते लोकांच्या पसंतीस पडत आहे. धन्यवाद.